नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर स्वागत आहे तुमचं सानिक ब्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मी आहे सायली खारपाटील आणि आज गेले होते पगोल्यांना. तर त्यांना चिंबोरी भेटली आणि त्या चिंबोरीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चिंबोरीचं आगरी कोली पद्धतीचं कालवण आणि चिंबोरी फ्राय. चिंबोरी फ्राय ही नवीन रेसिपी आहे, तर ती मी कशी बनवते ती तुम्ही बघण्यासाठी व्हिडिओ तोराला बसलं बघा. असे सगळे या चिंबोरी आहेत ना, ते तोडणार आहेत. काय आहे बाबू? शक्ती शक्ती नाही ती चिंबोरा आहे. तू चिंबोरा सगळ्या कुर्ल्या आहेत काय? का साफ करा जरा काम यांचं असतंय. इथं बघा ही चिंबोरी साफ करायला घेतली ना, अर्धी करून झाली. ती चिंबोरी साफ करून घेतली आणि फ्राय करायसाठी बघा दाखवते कशी फ्राय करायसाठी. अशी डिझाईनवाली केलेली, म्हणजे नखा थोडी कट केली त्यांची आणि कालवणासाठी. तर रेसिपी तुम्हाला मी दाखवली. आपण आगरी कोली पद्धतीने चिंबोरीला कालवण बनवतो. आता तेल तापले, त्याला कांदा टाकला पहिला. मिक्स करून घ्यावा. कांदा गोल्डन होतपर्यंत तळून घ्यायचा. कांदा इथं मेला आहे, त्याच्यानंतर लसूण टाकतो. लसूण टाकून चांगलं घातलून घ्यावा. त्याच्यात आपण चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो घालू आणि सगळं मिक्स करून घेऊ. टोमॅटो मऊ झाला ना, त्याच्यात मसाले घालू सगळे. याच्यात आपण आता मसाले टाकून घेऊ. हळद अर्धा चम्मच. मसाले म्हणजे 2च मसाले, जास्त मसाला वापरू नये. आणि आपला यो आगरी कोली मसाला जो टाकू 2 चम्मच. 2 चम्मच मसाला आणि सगळा आता मिक्स करून घेऊ. मिक्स केला का थोडा जण पाणी टाकायचं. ती ग्रेव्ही तयार आहे मला. ग्रेव्ही आधी थोडी शिजवून द्यावा. तुम्हाला पाहिजे तर अजून थोडं पाणी टाकलं आहे आणि ग्रेव्ही आहे ना ती शिजवून द्यावा. ग्रेव्हीला कसा तेल सुटेल बघा सगळीकडचे. आणि तेल सुटला ना पहिली इथं येत नाही चिंबोरी, ती सगळी त्याच्यात टाकून दे. तेल सुटलेलं आहे, त्याच्यात आता आपण ही सर्व चिंबोरी घालू, मिक्स करून दे. सगळे चिंबोऱ्यांना मसाला लागला पाहिजे. नाहीतर आता पाणी टाकू. तुम्हाला पाहिजे तितका पाणी टाका. पाणी टाकून घेतला. आता एक कोकम टाकते. कोकम थोडाच टाकते कारण टॅमॅटो टाकलेलं आहे ना, म्हणून कोकम थोडाच टाकते. आणि चवीपुरता मीठ. आता याला उकळी येतपर्यंत असंच ठेवू. आपला कालवण इथं शिजत आहे तिथपर्यंत आपण चिंबोरी फ्राय करायची तयारी करून घेऊया. म्हणजे मसाला सगळं कालवून घ्यावा. तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलंय. आगरी कोली मसाला, हळद, मीठ, चिकन मसाला, लसूण ठेचला होता तो आणि कोकमचा रस. कोकमचा रस याच्यात टाकून घेऊ आणि सगळा मिक्स करू. सगळा जितका पाणी आहे ते सगळं याच्यात टाकायचं. आता मिक्स करून घ्यायचं. सगळं एकत्र झाला ना तर मिक्स करून झाला आहे. तर याच्या आधी चिंबोरी टाकते मी सगळी आणि चिंबोरी पण सगळे मिक्स करून घ्यायचं. कवट्यासाठी बाजूला ठेवते.
सगळं लावून घ्यायचा. तर असं सगळं मिक्स करून घ्यायचा आणि थोडा ठेवायचा, म्हणजे मॅरिनेट करून ठेवायचा, नंतर फ्राय करून घ्या. चिंबोरी फ्राय करण्यासाठी पहिलं तेल टाकून घेतलं, तेल तापू दे. चिंबोऱ्यांसाठी तेल तापते तिथपर्यंत उकल बघा मस्तपैकी आलं आहे. कालवणाला शिजून द्यायची, 15-20 मिनिटं शिजून द्यायची. सगळी चिंबोरी ठेवायची. आणि लगेच त्याचं झाकण द्यावं. सगळं मी पालटून घेतलं, दुसऱ्या साईडची शिजवून घेऊ आपण. तोपर्यंत कालवण इथं बघूया. कालवण पण शिजत आलेलंच आहे, म्हणजे शिजलं आहे. तर याच्यात तुम्हाला मी दाखवते काय काय टाकून. ते कालवण आपला काला म्हणजे सुका खोबरा भाजून वाटण करून घेतलं, त्याच्यात चिकन मसाला टाकून मिक्स करून घेतले आणि तो आता आपण याच्यात टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याला एक उकली आली की आपला कालवण रेडी होणार आहे. आणि नंतर मी तुम्हाला दाखवेन कसा. कालवण आपला इथे रेडी झालेला आहे आणि इथं चिंबोरी फ्राय पण रेडी झालेली आहे. इथं आता आम्ही जेवण वाढलंय मी आणि जेवायला बसलो. आणि आता हे टेस्ट करून सांगतील. पहिले चिंबोरा फ्राय टेस्ट करून सांगा कसा झालाय. एकदम भारी, तंदुरी टाईप लागते नाही. मी पण टेस्ट केला, मस्त झालाय चिंबोरा फ्राय. नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही. आजचा आपला व्लॉग मी इथंच एंड करत आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जी म्हणजे चिंबोरा फ्राय रेसिपी आहे ना, ती नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते भाकरीसोबत, तर अजून भारी लागेल ती रेसिपी. आणि मागच्या व्हिडिओला जितका सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचे, नवीन सबस्क्रायबर सर्वांचं मनापासून आभार मानते. आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.